नहीं राहू द्या हो. जो ट्रेलर में बिकॉज मेरे को मला हे काय कहाणी आहे हे माहीत नव्हतं. तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये असं असेल ना. डायरेक्टर कुठे आहे आपलं? हां डायरेक्टर साहेब इकडे या की. इकडे या. मग त्याच्यानंतर काय होतं? तो पळून जातो. मग काय होतं? प्रेमात वर्गात कारण की कोणी सांगत नव्हता स्टोरी. म्हणजे सगळ्यांना विचारलं, प्रेझेंटरला विचारलं, तो सांगतो नाही, तो राजेश सांगणार. राजेश सांगतो मी आता नाही सांगणार आहे. तर तूच सांग काय ते. नाही, स्टोरी अशी आहे की आपण एखाद्याला बघून इन्फ्लुएन्स आपलं होतं की टीचरच्या प्रेमात पडतो आणि मग वर्गातली एखादी मुलगी जी तिच्यासारखी वागते, बोलते, तिच्यासारखी दिसते, मग असं आपण इमॅजिन करतो की ही मोठी होऊन अशीच टीचरसारखी दिसेल आणि मग आपण तिच्या प्रेमात. बट मी तुला विचारतो, हे स्टोरी म्हणजे तुला कसं कळलं? म्हणजे तू प्रेमामध्ये होता काय टीचरच्या बद्दल? नाही, असं म्हणतात ना की प्रत्येक दिग्दर्शक हा त्याच्या कलाकृतीतून दिसतो. हा प्रत्येक काय डिरेक्टर त्याच्या मूवीजमध्ये दिसतो. मग तो दिसतोय. आम्ही तुला बघणार आहे. हां, मला बघणार. बरं. सो आय एम व्हेरी हॅपी दॅट आय गेट द चान्स टू कम हिअर. अँड मला खूप आवडतं की मला मराठी येतं. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. बिकॉज त्याच्या मागे पण एक कारण आहे. मी मराठी कसं शिकलो. पण आता माझी मदर इन लॉ इकडे आहे म्हणून मी नाही सांगू शकत.